त्याच्यातून 7 मधून कोण फुटलं ते त्यांनी चेक करावं. कारणाचा आरोप परंतु जयंत पाटील साहेबांना 6 मतदान कोणाला करायला सांगले, काँग्रेसचा कोटादेश दिला, त्याच्यात ते चेक करावं. उमेदवारी त्यांना काहीतरी उमेदवार टाळायचं या पद्धतीने बदनामी चालू आहे. मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये उमेदवारी मागणार आहे. तुमच्यावर आरोप करण्यात आला, तुमची भूमिका आहे का असं वाटतं तुमच्यावर आरोप करण्यात आला? ज्या पण आरोप करण्यात आला काय त्यांची भूमिका आहे आता मला त्यांनी सांगितलं कोट्याप्रमाणे मतदान केलं, कोट्याप्रमाणे मतदान केलं, प्रामाणिकपणाने त्यांनी आम्हाला बोलवलं, आम्हाला पहिलं त्यांनी मतदान काढून घेतलं, त्या पद्धतीनं पहिली पसंती कुठं करायची, दुसरी पसंती त्या पद्धतीने मतदान केलं. परंतु त्यांच्या डोक्यात काय शंका आहे त्याच्यामुळं आम्हाला 7 लोकांना मिलिंद नार्वेकर साहेबाला मतदान करायचं आणि आम्ही 7 जणांनी केलं. त्याच्यातून 7 मधून कोण फुटलं ते त्यांनी चेक करावं. कारणाचा आरोप परंतु जयंत पाटील साहेबांना 6 मतदान कोणाला करायला सांगले, काँग्रेसचा कोटादेश दिला, त्याच्यात ते चेक करावं. कारणाने आरोप केल्यापेक्षा माझं म्हणणं आहे कुठेतरी थांबलं पाहिजे. ठीक आहे, तुमची नाराजी असेल तुम्ही चेक करा, ऑर्डर घ्या, तुम्ही मतदान चेक करू शकता. आम्हाला मराठीतून मतदान 2च झालेले, इंग्लिशतून 2 झाले, रोमनमधून 3 झाले, 7 मतं तर चेक करायचे. कारणाने बदनामी करू नये अशी माझी विनंती. पक्षश्रेष्ठी हेतू पुरस्कार हे करतात असं वाटतंय? आता तेच आहे ना, हेतू पुरस्कार करतात असं मला वाटतं. उमेदवारी त्यांना काहीतरी उमेदवार टाळायचं या पद्धतीने बदनामी चालू आहे. मी शेवटपर्यंत काँग्रेसमध्ये उमेदवारी मागणार आहे. परंतु जर मला उमेदवारी नाही मिळत स्थानिक नेते ठरवतील थांबायचं का पुढे लढायचं. आपण राष्ट्रवादीकडनं लढणार, काँग्रेसमधून उमेदवार? काँग्रेसमधून समजा जर काँग्रेस नाही मिळाली स्थानिक लोक ठरवतील, त्याच्यावर स्थानिक कार्यकर्ते नेते ठरवतील त्याच्यावर. आपण अजितदादांच्या अत्यंत जवळचे मानले जात आहे, त्यामुळे अजितदादांच्या कामासाठी जावं लागतं ना, प्रत्येक कामा